माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुंबई वगळता राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये पुन्हा एकदा 4 सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। प्रभागांची संख्या वाढवण्याकरिता अध्यादेश काढण्यात येणार आहेत। मात्र गेल्या 4 वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याबाबत संभ्रम कायम आहे। महाविकास आघाडी सरकारने मुंबई वगळता अन्य महानगरपालिकांमध्ये 3 सदस्यीय प्रभाग पद्धत लागू केली होती। मुंबईची लोकसंख्या आणि प्रभागांचा आकार लक्षात घेता 1 सदस्यीय प्रभाग पद्धत कायम ठेवण्यात आली होती। विद्यमान सरकारने पुन्हा प्रभागांच्या संख्येत बदल केला आहे। महानगरपालिकांमध्ये 4 सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्यात आली असली तरी नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये 3 सदस्यीय प्रभाग आणि नगराध्यक्षांची थेट निवडणूक कायम राहणार आहे। कोरोना काळात उद्भवलेली आरोग्यविषयक परिस्थिती हाताळताना निदर्शनास आलेल्या बाबी तसेच लोकप्रतिनिधींनी सरकारसमोर मांडलेली वस्तुस्थिती पाहता महानगरपालिका क्षेत्रातील समस्या प्रश्नांचे निराकरण हे प्रभागात सामायिक प्रतिनिधित्वामुळे म्हणजेच बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे सुलभ होऊ शकते। याचा विचार करून 4 सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे। राज्यात गेली 20 वर्षे महानगरपालिकां प्रभाग रचनेला खेळ सुरू आहे। सत्ता बदल झाल्यानंतर नवीन सरकार आपापल्या राजकीय सोयीने प्रभागांच्या संख्येत बदल करत आले आहे। 2001 मध्ये विलासराव देशमुख सरकारच्या काळात बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्यात आली। तेव्हापासून दर 5 वर्षांनंतर प्रभागांच्या संख्येत बदल करण्यात येत आहेत। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने सन 2017 मध्ये बहुसदस्यीय म्हणजेच 4 सदस्यांची एक प्रभाग पद्धती लागू करण्यात आली होती। मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने सन 2021 मध्ये फडणवीस सरकारचा निर्णय रद्द करीत पुन्हा एकदा 1 सदस्यीय प्रभाग रचना लागू केली होती। त्यानंतर पुन्हा ठाकरे सरकारने सप्टेंबर 2021 मध्ये 3 सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला। कोरोनामुळे महानगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या। त्यानंतर न्यायप्रविष्ट असलेल्या महानगरपालिका निवडणुकांना मुहूर्त मिळालेला नाही। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागू होणार आहे। ती निवडणूक प्रक्रिया मे अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आली असून त्यानंतर पावसाळा आल्याने निवडणुका होण्याबाबत साशंकता आहे। तसेच ऑक्टोबरमध्ये विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे। त्यामुळे सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका 2025 मध्येच होतील अशी शक्यता व्यक्त होत आहे।